आई आपल्या मुलावर जीवापाड माया करत असते, मात्र अनैतिक संबंध लपवण्यासाठी जन्मदात्या आईनंच आपल्या मुलाचा अमानुष छळ केला। 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या या छळाला कंटाळून मुलानं हा सगळा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला। त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी क्रूर आई आणि तिच्या प्रियकराला गजाआड केलाय। नराधम प्रियकर मनोज पवार याला पोलिसांनी अटक केली आहे। पीडित मुलाची आई आणि मनोजचे अनैतिक संबंध होते। पीडित मुलाला त्याची आई दररोज शाळेत घ्यायला जायची, मात्र त्या दिवशी मुलगा शाळेतून लवकर घरी आला। अचानक घरी आल्यानं दोघांचेही सुरू असलेले लैंगिक संबंध पीडित मुलानं पाहिले। अनैतिक संबंध लपवण्यासाठी जन्मदात्या आईनंच मुलाचा अमानुष छळ सुरू केला। नराधम प्रियकर आणि आईनं मुलाला धमकवायला सुरुवात केली। इतकंच नाही तर प्रियकराच्या मदतीनं विष पाजून मारून टाकेन अशी धमकीही दिली। जन्मदात्या आईनं प्रियकरासह अनेक अघोरी प्रकार केल्याचंही समोर आलेलं आहे। मुलासह वडिलांना तसंच दुसऱ्या भावालाही विष घालून मारण्याची धमकी दिल्यानंतर असह्य झालेल्या मुलानं झालेला प्रकार वडिलांना सांगितला। वडिलांनी त्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आलेली आहे। तिची आई आणि त्या आईचा प्रियकर हे दोघे जण त्यांच्या आईच्या बेडरूममध्ये लैंगिक चालू असताना त्यांनी पाहिलं आणि त्यानंतर त्या बालकावरती आई आणि त्या प्रियकराने लैंगिक अत्याचार केल्याची हकीकत त्यांनी सांगितल्याने राजवाडा पोलीस ठाणे इथे गुन्हा नोंद केलेला आहे आणि तपास चालू आहे। आरोपी ताब्यात घेऊन त्याला आज कोर्टासमोर हजर करीत आहोत। 6 महिन्यांपासून पीडित मुलावर आई आणि तिच्या प्रियकराकडून अत्याचार सुरू होता। दोघांना अटक झाल्यानंतर हा अत्याचार आता थांबलाय, मात्र प्रियकराच्या नादी लागून पीडित मुलाच्या आईनं मातृत्वाला काळीमा फासलाय असंच दुर्दैवानं म्हणावं लागेल। ज्ञानेश्वर चाळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। कोल्हापूरच्या मंगळवार पेठेत पाणी टंचाईची समस्या कायम आहे। तिथल्या पाणी टंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी एका पठ्ठ्यानं चक्क पाण्याच्या टँकरवरून स्वतःच्या लग्नाची वरात काढली आहे। पाणी नाही घरच्या नळाला, टँकर आणलाय वरातीला। विशाल भावाची वरात, टँकर आणलाय दारात। घरात नाही पाण्याचा हंडा, टँकरचा मागितला हुंडा। भावांनो, आज पतर तुम्ही लय वराती बघितल्या असतील। लय वरातीत नागिन डान्स पण केला असेल, पण आमच्या कोल्हापूरच्या विशाल भावाची वरात जरा हटकेच म्हणायची बरं का। मंगळवारी पाण्याचा लय खडखडा, मग काय भावानं सासऱ्याकडे थेट हुंड्यात टँकरच मागितला आणि टँकर घेऊन वरात काढली। नगरपालिकेचा फार काय म्हणू आपण याला फार खराब आत्ता पाण्यासाठी नियोजन चालू आहे त्यांचं। या बाबतीत मी आत्ताच लग्न करून आलो आणि सासऱ्यांना विनंती केली की तुमच्या मुलींना पाण्याच्यामुळे त्रास नको म्हणून हुंड्यात मला पाण्याचा टँकरच पाहिजे। मग त्या पद्धतीने मी टँकर घेऊन आता माझ्या बायकोला घरी घेऊन जातो। विशाल भाऊनं तर निर्धारच केलाय, पाणी नाही तोपर्यंत हनीमून नाही। नवरीनं पण 7 फेरं घेतल्यावर लगेचच नवऱ्याच्या आंदोलनात पाठीशी उभं राहायचा निर्णय घेतला। हुंड्याच्या विरोधात असतानाही नवरीनं त्यांच्या पप्पाकडून टँकर आणला। मी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देते, त्यांचं म्हणणं बरोबर आहे। त्यासाठी मी पण पप्पांना विनंती करून पाण्याचा टँकर घेऊन आलेले आहे। त्यामुळे महानगरपालिकेने मंगळवार पेठेतील पाणी प्रॉब्लेमचा काहीतरी निपटारा करावा। पाणी आबाळातून कोसळतया, पण नळातून पाणी यायचं नावच नाही। महापालिकेचा लौकिक पाहता विशाल भावाला हनीमूनला कधी जाता येईल हे काय सांगता येत नाही गड्या। कोल्हापूरवरनं न्यूज 18 लोकमत साठी ज्ञानेश्वर साळोखेचा रिपोर्ट आहे बरं का। हुंड्यात टँकर घेऊन वरात काढणाऱ्या या नवरदेवाची महानगरपालिकेनं आता दखल घेतलेली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पालिकेचे अधिकारी नवरदेवाच्या घरी पोहोचले। तिथं जाऊन त्यांनी पाहणी केली। पाईपलाईन बदलून पाणी पुरवठा पूर्ववत केला जाईल असं पालिकेकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे आता नवरदेवाचा
हनीमूनला जाण्याचा मार्ग मोकळा झालाय. पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यंत हनीमूनला जाणार नाही असा पण नवरदेव विशाल कोळेकर यानं केलेला होता. सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली. सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.